हाय एव्हरीवन. तर चला, आज आहे माझ्या मुलीचा बर्थडे, म्हणजे काल होता. तर सेलिब्रेशन कसं झालं चला तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दाखवते. आणि माझी तब्येत खराब असल्यामुळे माझा चेहरा बघू शकता. आणि आहोनी खूप मदत केली म्हणून आहोला ब्लॉगमध्ये घेतलेला आहे. आणि आज आहोनी बिर्याणी करायला खूप अशी मदत केली. तर चला इकडं काय बोलतात, बिर्याणीची तयारी चालू आहे. बर्थडेला ही बिर्याणी बनवली. व्हेज इथं आहे असं मटेरियल लावून ठेवलेला मॅग्नेट करायला. आणि इकडं आमचे दीर बघा बर्थडेची काय ते हे करायला डेकोरेट, आमच्या घरातच डेकोरेटर आहे, माझे दीर करतात. आणि बघा मसाला कसा झाला आहे, वाव. इकडं राईस पण झाला आहे. आणि ही आहे 2 किलोची बिर्याणी का 1.5 किलोची काय माहिती नाही. मग फायनली अशी बिर्याणीला दम द्यायला ठेवला. आणि इकडं असं मस्त झाकण लावलं आणि असं वरून कोथिंबीर, वाव एकच नंबर दिसत होती. आणि खायला तर एकच नंबर झालेली. मग दम देऊन झाला, मग स्वयंपाकाचं टेन्शन झालं. आणि मग मस्त अशी साडी घालून तयार झाली बघा. तर बिलकुल मूड नाही होता, माझी खूपच घसा दुखत होता, खूपच म्हणून मी नाही का अशी कशी बशी, गरम पण खूप होत होतं. अशी साधी सिंपल तयार झाली. मला जास्त मेकअप वगैरे आवडत नाही, तुम्ही बघितलं असेल. मी अशी साधीच असते घरामध्ये. चला अशी मस्त अशीच तयार झाली मी. आणि मग बघू शकता असं डेकोरेशन झालं. आमच्या भिंतीचे हाल बघू शकता. पण ठीक आहे, आमचं घर आहे ते सगळ्यांसाठी भारीच असतं. आमचा हॉल असाच आहे. परत पोरं आहे ते पोरं काढतात ते भिंतीचं, म्हणून नंतर करूया मोठं झाल्यावर. मग असं फरसाण वगैरे आणलेलं मुलांच्या छोटे छोटे पिल्लू येतात. आणि इकडं बर्थडे गट बघा तयार होऊन झाली. आणि एवढी थकलेली स्कूलवरून आली. आणि मेकअप तिला पण नाही आवडत, फक्त ड्रेस घातला आणि हेअरस्टाईल केलेली बघू शकता. इकडं असं मस्त फुगे लावलेले तिचे फेवरेट. आणि इकडे छोटे छोटे बघा पोरं आलेली बड्डेला. इकडं बघा किती क्यूट बाळे छोटे छोटे मेकअप करून आली. बड्डे म्हणलं की पोरांना काय वाटतं काय माहिती आहे ना. आणि मग इकडं बघा मस्त असा आपला केक पण आलेला. आणि आमचे दीर आहेत हे आहो तिकडं बघा पोरं यायला चालू होते. आणि मस्त असा केक, वाव OMG असा केक होता. मग मी असं औक्षण केलं माझ्या बाळाला. आणि मस्त असं आमच्या सासूबाई नाही होत्या, मोठ्या जाऊबाई पण नाही होत्या, त्या गेलेल्या पंढरपूरला. आणि मी इकडं असं औक्षण केलं. आणि ही आहे माझी छोटी जाऊ. आणि ही आहे आमची छोटी टकलू. हे टकलू पण बघा कसं बघतंय बहिणीला, तिला पण करायचंय. मग नंतर बघा ती माझी छोटी जाऊ आहे तिकडं जिन्यावर, आमचे दीर सॉरी माझे सासरे. आणि इथे क्यूट बघा ना किती क्यूट बाळ आलेलं आहे ना रे. आणि इकडं बघू शकता हो पण बसलेत. आणि हे बघा आमचं टकलू कसं औक्षण करते, छोटी बहीण आहे तिची. आणि असे मस्त बघा आमचे सासूबाई नाही होतं तर घर खूप खाली वाटत होतं. मोठे माणसं असले ना जरा घर भरून वाटतं. आणि मग बहिणी केल्या बघा. आमच्या घरामध्ये खूप सारे लक्ष्मी आहेत. माझ्या जावेला 2, मला 2, अशा 4 मुली आहेत आमच्या घरात. भरून आहे गजगजून. आणि हा माझा मोठा पुतण्या आहे, तुम्ही बघितला हा बघा फोटो काढतोय तो. आणि मग आमच्या दिरांनी इकडं फोटो बघा केक काय बोलतात असं टॉर्च काय म्हणतात काय ते हां, मग तिकडे मेणबत्ती वगैरे पेटून बघा ती छोटं बाळ लुडबुड चालू होतं. आमचे शेजारचं आहे. आणि तिला केक खायचा होता. मग आम्ही तिला फायनली नाही का तिला एकदम बसून बघा हॅपी बर्थडेला एवढीच पोरं आलेली. सासू नाही बघा तिकडं, सासरे एकटेच बसले, सासूबाई नाही ना, त्यांना ते मिस करत होते. ते दोघं कधीच एकमेकाला सोडून राहत नाहीत माहिती आहे का. हे बघा ही छोटा आमचं टकलू म्हणतो आम्ही तिला. फुगे फोडायचं काम चालू होतं बर्थडे झाल्या. आणि तर मग आम्ही मस्त असं बर्थडे सेलिब्रेशन झालं. माझं खोकायचं काम चालूच होतं. आणि मग मी माझ्या पिल्लूला इकडं भरवलं. आणि माझं काही तब्येत बरी नसल्याने बघा किती सारे कॅडबरी आले. आणि पोरांना गिफ्ट काय भेटतं त्याचंच आहे बघा. तिची फ्रेंड पार्टी होती, सगळ्यांनी कॅडबऱ्याच आणल्या होत्या. एवढ्या कॅडबऱ्या झाल्या होत्या क्या ही बताऊ आपको. आणि इकडं मग छोटे पिल्ले आले सगळे बघा. पहिलं गिफ्ट काढायला सुरुवात होती. आणि पोरांना गिफ्ट म्हणलं की खूप खुशी वाटते. तर तिचं तिकडं गिफ्ट खोलायचं काम चालूच होतं बघू शकता. आणि ती छोटं बाळ खूपच क्यूट वाटत होतं, सगळे तिलाच बघत होते. आणि असं मग आमच्या घरात सगळे मोठे झालेत. आता ह्या माझा पुतण्या आहे, एक पुतण्या नाही तो पण पंढरपूरला गेलेला. आणि मग मी इकडं असा मस्त केक खायला, वजन वाढायची बिलकुल टेन्शन नाही घ्यायचं, खाऊन पिऊन दरूच राहायचं. मी तर बघा खावते व्यायाम करते.
व्यायाम करायचा पण असा मस्त बड्डे सेलिब्रेशन सगळे खात बसलेले. आणि इकडे दोघी बहिणी व्हायचं भांडणं चालू होतं कॅडबरीसाठी. गिफ्ट तिला पाहिजे होते पण छोट्या मुलांचं चालतच असतं एका घरात म्हटल्यावर. आणि इकडं मस्त असली बिर्याणी कोशिंबीर बनवून झाली, बघू शकता एकच नंबर बिर्याणी झाली होती. वाव, एकच टेस्टी झाली होती. आणि मग इकडे सगळ्यांना जेवण दिल्यावर मग मी आणि आहो बसलो जेवायला. आहोंना म्हटलं खूप छान झाली बिर्याणी नाही का, थोडा रस्सा पाहिजे होता, आहोंना लय रस्सा आवडतो. आणि बड्डे गर्ल पण म्हणली खूप छान आहे.